देशाच्या स्वातंत्र्याला पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहेत। या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात पुढचे 1.5 वर्ष विविध कार्यक्रम होणार आहेत। आज या महोत्सवाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गांधीनगर इथल्या साबरमती आश्रमातून झाली। आजपासूनच सुरू झालेल्या महात्मा गांधींच्या दांडी यात्रेचा औचित्य साधत आज साबरमती इथून गांधी यात्राही काढण्यात आली। या संपूर्ण कार्यक्रमाचा हा वृत्तांत। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे नवीन विचार, नवीन संकल्प, नवप्रेरणा आणि आत्मनिर्भरतेचा महोत्सव आहे। आपण या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार आहोत, हे आपलं भाग्य आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केलं। अमृत महोत्सव 15 अगस्त 2022 से 75 सप्ताह पूर्व आज प्रारंभ हुआ है और 15 अगस्त 2023 तक चलेगा। हमारी यहां मान्यता है कि जब कभी ऐसा अवसर आता है तब सारे तीर्थों का एक साथ संगम हो जाता है। आज एक राष्ट्र के रूप में भारत के लिए भी ऐसा ही पवित्र अवसर है। हा महोत्सव युवा पिढीला अमृतासारखा आहे, त्यातून सर्वांना प्रेरणा मिळते, असं पंतप्रधानांनी सांगितलं। भारतीय संस्कृतीत मीठ हे श्रम आणि समानतेचं प्रतीक आहे। मीठ म्हणजे इमानदारी, विश्वास आहे, असं पंतप्रधान दांडी यात्रेच्या संदर्भात बोलताना म्हणाले। क्रांतिकारक मंगल पांडे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तसंच पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पथदर्शक महाजननायक होते, असं पंतप्रधान म्हणाले। बापू की दांडी यात्रा में आजादी के आग्रह के साथ साथ भारत के स्वभाव और भारत के संस्कारों का भी समावेश था। हमारे यहां नमक को कभी उसकी कीमत से नहीं आंका गया। हमारे यहां नमक का मतलब है ईमानदारी, हमारे यहां नमक का मतलब है विश्वास, हमारे यहां नमक का मतलब है वफादारी। हम आज भी कहते हैं कि हमने देश का नमक खाया है। ऐसा इसलिए नहीं क्योंकि नमक कोई बहुत कीमती चीज है, ऐसा इसलिए क्योंकि नमक हमारे यहां श्रम और समानता का प्रतीक है। उस दौर में नमक भारत की आत्मनिर्भरता का एक प्रतीक था। सामान्य भारतीयांच्या परिश्रमानं देश ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानात समर्थ होत आहे, तसंच भारतीय सेनाही सामर्थ्यवान होत आहे। भारतातलं स्टार्टअप जगाच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे। चंद्रापासून मंगळापर्यंत भारतानं आपली छाप सोडली आहे, असं पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले। भारतानं निर्माण केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचा लाभ संपूर्ण मानवजातीला मिळत आहे। प्रत्येक क्षेत्रात भारतानं मिळवलेलं यश केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीसाठी लाभदायक असून मानवी वंशाला आशेचा किरण ठरत आहे, असं ते म्हणाले। पंतप्रधानांच्या हस्ते साबरमती आश्रम ते दांडी अशा पदयात्रेला आज प्रारंभ करण्यात आला। या पदयात्रेत मोठ्या संख्येनं युवक सहभागी झाले होते। ही पदयात्रा साबरमती आश्रम ते नवसारी जिल्ह्यातल्या दांडी इथपर्यंत काढण्यात येणार आहे। ही दांडी यात्रा 5 एप्रिल रोजी नवसारी जिल्ह्यात दांडी इथं पोहोचेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या साबरमती आश्रम इथं महात्मा गांधींच्या पुतळ्याला सुताची माला अर्पण करून अभिवादन केलं। ऐतिहासिक दांडी यात्रेशी संबंधित चित्र प्रदर्शनाचं पंतप्रधानांनी अवलोकन केलं। त्यानंतर सादर झालेल्या शानदार सांस्कृतिक कार्यक्रमात युवा कलाकारांनी विविध भाषेतली देशभक्तीपर गीतं सादर केली। विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उडले, मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो।
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 75 ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट 2022च्या आधी 75 आठवडे कार्यक्रम सुरू झाला आहे. हे कार्यक्रम जनमहोत्सव म्हणून साजरे करण्यात येतील.